हॅलो एव्हरीवन. आज आपण पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंट या टॉपिकमधील प्रॉब्लेम क्रमांक 5 पाहणार आहोत. ओके, प्रॉब्लेम क्रमांक 5. Sucheta and Gayatri are partners sharing profits and losses in the ratio 3:2. From the following trial balance and additional information you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. Trial balance as on 31st March 2019. मित्रांनो, ट्रायल बॅलन्स हा जर्नल फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. परचेसेस अँड सेल्स 65,000, 1,85,500. वर्क्स मॅनेजर सॅलरी 2,300. Capital of Sucheta 75,000, Gayatri 40,000. Opening stock 18,700. Debtors and creditors 47,500 and 35,000. Wages and salaries 4,000. Bills receivable 22,000. Bills payable 27,300. Discount 400. Motive power 1,350. Custom duty 1,500. Interest 1,300, unproductive wages 3,000, audit fees 2,500, rent 1,800, convenience 2,000, goodwill 25,000, copyrights 20,000, building 88,000, partners into bracket Sucheta's loan 6,150, investment 40,000, cash at bank 26,000, and total of both sides 3,70,650. Adjustment क्रमांक 1. Stock on 31st March 2019 was valued at rupees 19,700. या ऍडजस्टमेंट साठी टिक मार्क करावी लागणार नाहीये. क्रमांक 2. Goods costing rupees 3,000 distributed as free sample. याही ऍडजस्टमेंट साठी टिक मार्कची आवश्यकता नाहीये. क्रमांक 3. Motive power includes rupees 500 paid for deposit of power meter. या ऍडजस्टमेंट साठी टिक मार्क आपल्याला करावे लागेल. मोटिव्ह पॉवर नावाचा आयटम असेल पहा. ओके, मोटिव्ह पॉवर. ऍडजस्टमेंट क्रमांक 4. डेप्रिसिएट बिल्डिंग ऍट द रेट 5%. बिल्डिंगला टिक मार्क करूया. ऍडजस्टमेंट क्रमांक 5. राईट ऑफ रुपीज 2,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन आरडीडी ऍट 3% ऑन डेटर्स. टिक मार्क करूया आपण. डेटर्स नावाचा आयटम आहे. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 6. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ बिल ऑफ रुपीज 4,000. या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपल्याला माहिती आहेत. लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल आपण करतो आणि ऍड इन सन्डे डेटर्स करतो. त्यामुळे आपल्याला सन्डे डेट्सला पुन्हा एकदा टिक मार्क करावे लागेल आणि बिल्स रिसिवेबलला देखील आपल्याला टिक मार्क करावे लागेल. ओके. यानंतर आपल्याला आवश्यक असणारे फॉर्मॅट्स आपण तयार करूया. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच घेतले आपण प्रॉब्लेम क्रमांक 5. इन द बुक्स ऑफ मेसर्स सुचिता अँड गायत्री, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके. यानंतर आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करूया. परचेसेस अँड सेल्स. मित्रांनो, तुम्हाला मी अगोदरच म्हटलं की ट्रायल बॅलन्स हा जर्नल फॉर्मॅट आहे. तेव्हा काही आयटम्स आपल्याला असे एकत्र पाहायला मिळतात, जसे की परचेसेस अँड सेल्स, बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल, डेटर्स अँड क्रेडिटर्स. अशा वेळी परचेसची रक्कम ही डेबिटला असते, सेल्सची रक्कम ही क्रेडिटला असते, बिल्स रिसिवेबलची रक्कम डेबिटला असते, बिल्स पेएबलची क्रेडिटला असते, डेटर्सची डेबिटला असते, क्रेडिटर्सची क्रेडिटला असते. हे आपण इयत्ता 11वी मध्येच पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण आता परचेसेस घेऊया. तत्पूर्वी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण सुरुवातीला घेऊया. टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. ओके. आउटरला अमाउंट असेल. ओपनिंग स्टॉक 18,700. नेक्स्ट आयटम आहे परचेसेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेऊया. टू परचेसेस. परचेसची रक्कम घेत असताना रिटर्न्स आहेत का पाहूया. तर रिटर्न्स नाहीयेत, त्यामुळे परचेसची डायरेक्ट रक्कम आपण आउटरला घेऊया.
65,000. नेक्स्ट आयटम आहे त्यामध्येच सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स अमाऊंट आउटरला घेऊया कारण सेल्स रिटर्न नाहीये 1,85,500. नेक्स्ट आयटम आहे वर्क्स मॅनेजर सॅलरी तो येईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वर्क्स मॅनेजर सॅलरी आउटरला अमाऊंट येईल 2,300. नेक्स्ट आयटम आहे कॅपिटल्स दोन पार्टनर्स आहेत लायबिलिटी साइडला घेऊया कॅपिटल अकाउंट्स फर्स्ट पार्टनर आहे सुचेता अमाऊंट इनरला घेऊया आपण 75,000. त्यानंतर चारवरी जागा सोडूया. नेक्स्ट पार्टनर नाव आहे गायत्री अमाऊंट इनरला घेऊया 40,000. नेक्स्ट आयटम आहे ओपनिंग स्टॉक तो आपण घेतलेला आहे. त्यानंतर आहे डेटर्स अँड क्रेडिटर्स डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला घेऊया डेटर्स इनरला घेईल अमाऊंट डेबिटची अमाऊंट असेल 47,500. त्यानंतर क्रेडिटर्स आहेत गायत्रीच्या कॅपिटल नंतर देखील आपण चार ओळी जागा सोडूया लिहूया क्रेडिटर्स क्रेडिटरची रक्कम असेल आउटरला येईल 35,000. नेक्स्ट आयटम आहे वेजेस अँड सॅलरीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतील टू वेजेस अँड सॅलरी आउटर रक्कम येईल 4,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे बिल्स रिसिवेबल संडे डेटर्स नंतर घेऊया आपण तो 4-5 ते 6 वेळ जागा सोडूया बिल्स रिसिवेबल अमाऊंट देखील आउटरला घेऊया बिल्स रिसिवेबलची 22,000. नेक्स्ट आयटम आहे बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येईल तो बिल्स पेएबल आउटरला अमाऊंट येईल 27,300. नेक्स्ट डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे याचा अर्थ डिस्काउंट रिसिव्ड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट अमाऊंट आउटरला असेल 400. नेक्स्ट आयटम आहे मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यावा लागेल तो टू मोटिव्ह पॉवर इनर रक्कम असेल 1,350. नेक्स्ट आयटम आहे कस्टम ड्युटी तोही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच येईल टू कस्टम ड्युटी आउटरला अमाऊंट येईल 1,500. नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट मात्र इंटरेस्टची रक्कम क्रेडिट बाजूला आहे याचा अर्थ तो इंटरेस्ट रिसिव्ड आहे बाय इंटरेस्ट आउटरला अमाऊंट येईल 1,300. नेक्स्ट आयटम आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस ना वेजेस आहेत पण कोणते अनप्रोडक्टिव्ह याचा अर्थ ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि ते येतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस आउटरला अमाऊंट येईल 3,000. नेक्स्ट आयटम आहे ऑडिट फी तो येईल प्रॉफिट अँड अकाउंटच्या डेबिटला टू ऑडिट फीज आउटरला रक्कम येईल 2,500. नेक्स्ट आयटम आहे रेंट डेबिट बॅलन्स आहे प्रॉफिट अकाउंटच्या डेबिटला येईल टू रेंट कारण ते रेंट अलाउड आहे 1,800. नेक्स्ट आयटम आहे कन्व्हिनियन्स टू ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल टू कन्व्हिनियन्स प्रवासाचा खर्च आहे हा 2,000 आउटरला येतील. नेक्स्ट आयटम आहे गुडविल बॅलन्स शीटच्या असेट साइडला येईल बिल्स रिसिवेबल नंतर एक जागा सोडूया आपण गुडविल आउटरला अमाऊंट येईल 25,000. नेक्स्ट आयटम आहे कॉपीराइट्स असेट साइडला असेल इनटँजिबल असेट आहे ती कॉपीराइट्स
आउटरला अमाऊंट येईल 20,000. नेक्स्ट आयटम आहे बिल्डिंग, बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच येईल, फिक्स असेट आहे. इनरला येईल कारण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला त्याच्यावरती 88,000. नेक्स्ट आयटम आहे पार्टनर्स इंटू ब्रॅकेट सुचेताच लोन. या ठिकाणी पार्टनर्सचं लोन आहे, पण आता लोनचा बॅलन्स कोणता आहे, डेबिट आहे की क्रेडिट? तर या उदाहरणामध्ये क्रेडिट बॅलन्स आहे, याचा अर्थ ती लॅबिलिटी आहे, म्हणून ती बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येईल. लिहूया आपण लॅबिलिटी साईडला. सुचेताज लोन, आउटरला अमाऊंट येईल 6,150. नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट, असेट साईडला येईल इन्व्हेस्टमेंट, आउटरला अमाऊंट येईल 40,000. नेक्स्ट आयटम आहे कॅश ॲट बँक, बॅलन्स शीटच्या असेटलाच येईल तोही कॅश ॲट बँक, आउटरला अमाऊंट असेल 26,000. ओके, अशा रीतीने आपला ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर होईल. जाऊया ऍडजस्टमेंट क्रमांक 1 कडे. क्रमांक 1, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. क्लोजिंग स्टॉक आहे. पहिला इफेक्ट असतो क्लोजिंग स्टॉकचा, आपल्याला माहिती आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट असेल 19,700. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड, क्लोजिंग स्टॉक 19,700. जाऊया ऍडजस्टमेंट क्रमांक 2, गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुड्स डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, म्हणजे माल वाटप केलेला आहे, याचा अर्थ माल व्यवसायातून गेलेला आहे. म्हणजे पहिला इफेक्ट असेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, अमाऊंट असेल 3,000. गुड्स इज डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, याचा अर्थ तो कम्प्लिटली लॉस आहे, आणि म्हणून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. लिहूया टू फ्री सॅम्पल, अमाऊंट असेल 3,000. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्रमांक 3, मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. आता मोटिव्ह पॉवर हा आपला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा आयटम आहे 1,350चा. त्यामध्ये ₹500 हे डिपॉझिट आहे, ते आपल्याला मायनस करावे लागतील. लेस डिपॉझिट 500, 1,350 मायनस 500, आउटरला येतील 850. आता डिपॉझिट ही असेट आहे, त्यामुळे दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या असेट साइडला. त्या ठिकाणी लिहूया डिपॉझिट टू पॉवर मीटर, अमाऊंट येईल 500. ओके, ऍडजस्टमेंट क्रमांक 4, डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट द रेट 5% पर एनम. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण पाहिलं बिल्डिंग 88,000 आहे. 88,000 वरती 5% कॅल्क्युलेट केलं आपण. 10% जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा शेवटचा झिरो कॅन्सल करतो, म्हणजे तेव्हा अमाऊंट येते 8,800. 5% म्हणजे त्याच्या निम्मी, याचा अर्थ 4,400. ती लेस करूया. लेस डेप्रिशिएशन 4,400. 88,000 मायनस 4,400, आउटरला येतील 83,600. डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लिहूया टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 4,400. ओके मित्रांनो, ऍडजस्टमेंट क्रमांक 5 पाहूया. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. ही ऍडजस्टमेंट घेण्यापूर्वी आपल्याला संडे डेटर्सशी संबंधित असणारी ऍडजस्टमेंट क्रमांक 6 अगोदर आपल्याला घ्यावे लागेल. ओके, तर त्यासाठी आपण ऍडजस्टमेंट क्रमांक 6 अगोदर घेऊया. क्रमांक 6, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड अ डिसऑनर बिल ऑफ ₹4,000. मित्रांनो, बिल्स रिसिवेबल जे आहे
ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला आहे 22,000चं. त्यामध्ये 4,000 रुपीजचं बिल हे डिसऑनर झालेलं आहे. मित्रांनो, डिसऑनर झालेले बिल हे आपण त्यामधून मायनस करतो. लेस डिसऑनर्ड बिल जे आहे ते आहे 4,000 रुपीजचं. 22,000 मायनस 4,000 आउटरला येतील 18,000. आता जे बिल डिसऑनर झालं याचा अर्थ त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला डेटर्स मध्ये ऍड करावा लागेल. ऍड डिसऑनर BR. अमाऊंट असेल 4,000 रुपीज. मित्रांनो, 47,500 प्लस 4,000 केले तर 51,500 हे आपल्याला इनरला घ्यावे लागतील. ओके. आता त्यानंतर ऍडजस्टमेंट क्रमांक 5 पाहूया. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेट्स. राईट ऑफ करणं म्हणजे संपुष्टात आणणं, काढून टाकणे, वजा करणे. लेस करूया संडे डेटर्स मधून. लेस बॅड डेट्स. सॉरी, 2,000 रुपीज. 51,500 मायनस 2,000 केले तर अमाऊंट येईल 49,500. ही अमाऊंट आपण इनरलाच घेतोय कारण आपल्याला त्यावरती पुन्हा RDD कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता बॅड डेट्सचा दुसरा इफेक्ट देण्यापूर्वी प्रॉफिट अँड अकाउंटच्या डेबिटला पूर्वीच्या बॅड डेट्स आहेत का तर नाहीये, तर आपण डायरेक्टली घेऊया मग टू बॅड डेट्स. अमाऊंट येईल आउटरला 2,000 रुपीज. ओके. त्याच ऍडजस्टमेंट मधला पुढचा पार्ट. अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स आपण पाहिले तर आपल्याला बॅड डेट्स वजा केल्यानंतर जे दिसतात ते 49,500 यावरती आपल्याला 3% कॅल्क्युलेट करायचे. करूया आपण ते. 49,500 इंटू 3 अपॉन 100 ते केल्यानंतर आपल्याला रक्कम मिळेल 1,485 रुपीज. ते आपल्याला मायनस करावे लागेल. लेस RDD. अमाऊंट येईल 1,485. आता पाहूया 49,500 मायनस करूया 1,485. आउटर रक्कम येईल 48,015 रुपीज. आणि RDDचा दुसरा इफेक्ट हा प्रॉफिट अँड अकाउंटच्या डेबिटला असेल 2 RDD. अमाऊंट असेल 1,485. ओके. अशा रीतीने मित्रांनो आपले ऍडजस्टमेंट्स झाले असतील. ओके. त्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोजिंग करायला घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची टोटल आपण करून घेऊया. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल केल्यानंतर लक्षात येईल ती आहे 2,08,200 आणि डेबिट साईडची टोटल असेल 92,350. म्हणजे या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. ते आपण दोन्ही बाजूला लिहूया. 1,15,850. 1,15,850. त्यामधून डेबिट साईड वजा केल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळेल त्याला आपण म्हणतो ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,15,850 मायनस 92,350. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल 1,15,850 रुपीजचा. हा ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन केल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण ब्रॉट डाऊन करतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. अमाऊंट असेल 1,15,850. ओके. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूची आणि दोन्ही डेबिट बाजू देखील टोटल करूया. मित्रांनो, क्रेडिट साइडची टोटल असेल 1,17,550 आणि डेबिट साइडची टोटल असेल 20,185. म्हणजे या ठिकाणी देखील आपल्याला प्रॉफिट अँड अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल जास्त पाहायला मिळते. ती दोन्ही बाजूला लिहूया. 1,17,550. 1,17,550. 1,17,550 मायनस 20,185 केले तर जे उत्तर मिळेल त्याला आपण म्हणतो नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन किंवा ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणूया. आणि नेट प्रॉफिटची अमाऊंट जी येईल आपण ते आउटरला घेऊया 97,365. विद्यार्थी मित्रांनो, हा नेट प्रॉफिट जो आहे तो सुचिता आणि गायत्री यांना 3:2 या प्रोपोर्शन मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. लिहूया
सुचेता अँड गायत्री. मित्रांनो 97,365 डिवाइड बाय 5. आता डिवाइड बाय 5 का केलं तर प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2 म्हणून डिवाइड बाय 2 केलं तर जी रक्कम मिळेल त्याला इंटू 3 करा म्हणजे आपल्याला सुचेताची रक्कम मिळेल. ती रक्कम येईल 58,419 आणि इंटू 2 केल्यानंतर जी रक्कम मिळेल ती असेल 38,946 रुपीज. ओके. आता हे नेट प्रॉफिटची रक्कम आहे ती सुचेताच्या कॅपिटल मध्ये प्लस करूया आपण. ऍड नेट प्रॉफिट 75,000 प्लस 58,419. आउटरला आपण रक्कम घेऊया. सुचेताच्या येईल 1,33,419 रुपीज. त्यानंतर गायत्रीमध्ये देखील तिचा नेट प्रॉफिट प्लस करूया. ऍड नेट प्रॉफिट तिचा असणार हिस्सा 38,946 रुपीज. ओके. गायत्रीचं कॅपिटल आहे 40,000 प्लस 38,946 हा तिचा प्रॉफिट. आउटर रक्कम येईल 78,946 रुपीज. ओके. त्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजची टोटल करूया आणि बॅलन्स शीटच्या असेट्सची देखील टोटल करून घेऊया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजची टोटल आपल्याला पाहायला मिळेल ती आहे 2,80,815 आणि सेम अमाउंट आपल्याला देखील बॅलन्स शीटच्या असेट्सची पहिले पाहायला मिळेल 2,80,815. ओके. विद्यार्थी मित्रांनो यानंतर बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची टोटल आपण पाहिली ती टॅली झालेली आहे म्हणजे आपलं उदाहरण बरोबर आहे. ओके. धन्यवाद.